ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोग. भगवान श्रीकृष्णांचे उत्तर भाग 5 व्यावहारिक विचार. श्लोक आहेत 27 ते 30. आत्मा अविनाशी आहे, त्याचा कोणी नाश करू शकत नाही. तो जन्मासही येत नाही अथवा मृत्यूही पावत नाही. नाश पावतात ते शरीर, आत्मा नाही. त्यामुळे भीष्म द्रोणादिकांच्या मृत्यूमुळे शोक करण्याचं कारण नाही असं भगवंतांनी प्रथम सांगितलं. पण आत्मा जन्म पावतो व मृत्यू पावतो असं जरी अर्जुनाला वाटत असलं तरी सुद्धा शोकाचं कारण नाही असं भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं. त्याचं कारण आता या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 27. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. पदच्छेदः. जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्ये अर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. ध्रुवं मृत्युर्ध्रुवम इथं एक संधी आहे. ध्रुवः मृत्युः ध्रुवम. पहिल्या ठिकाणी विसर्गाचा उ झालाय, दुसऱ्या ठिकाणी विसर्गाचा र झालाय. आणि तस्माद परिहार्ये अर्थे, तस्मात अपरिहार्ये अर्थे. पहिल्या ठिकाणी तिसरं व्यंजन आलंय, तस्मातच्या ऐवजी तस्माद, आणि त्या द या व्यंजनामध्ये पुढचा अ मिसळलाय. आणि अपरिहार्ये अर्थे हा पूर्वरूप संधी आहे. बाकी म या व्यंजनामध्ये मिसळून झालेला शोचितुम अर्हसी हा संधी आहे. व्याकरण आणि शब्दार्थ बघूया. जातस्य जनजा चौथा गणात्मने पद, जन्म पावणे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण, पुल्लिंगी षष्ठी एकवचन. जनचं जात झालं कर्तरी भूतकाळवाचक विशेषण, जन्मलेला, जन्म झालेल्या. आता हे षष्ठी आहे, जन्म झालेल्याचा. जातस्य ही अव्यय कारण. ध्रुव हा विशेषणे, पुल्लिंगी प्रथमा एक वचन. या चरणामध्ये आधी ध्रुव हा आलाय आणि नंतर ध्रुवम आलेलं आहे. ते ध्रुव हा मृत्यू हे विशेषणे, ते मृत्यू या करता आलेलं आहे म्हणून इथं ध्रुव हा आहे पुल्लिंगी वापरलेलं आहे. पुढं ध्रुवम हे नपुसकलिंगी वापरलंय कारण पुढचा जन्म हा नपुसकलिंगी शब्द आहे. संस्कृतमध्ये जन्मन हा नपुसकलिंगी शब्द आहे. जन्म जन्मनी जन्माने प्रथमा असा चालतो. मराठीमध्ये आपण तो जन्म पुल्लिंगात वापरतो, पण संस्कृतमध्ये तो नपुसकलिंगात आहे. त्यामुळे त्याचं ध्रुवम हे विशेषण नपुसकलिंगी आलं. ध्रुव हा ध्रुव विशेषणे, पुल्लिंगी प्रथमा एक वचन निश्चित. मृत्यू मृत्यू ह्रस्व उकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. ध्रुवम ध्रुव विशेषणे, इथं नपुसकलिंगी प्रथमा एक वचन निश्चित. जन्म जन्मन नपुसकलिंगी प्रथमा एक वचन, अर्थ आहे जन्म. मृतस्य मृम्रिय सहावा गणात्मने पद, कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण, पुल्लिंगी षष्ठी एक वचन. मृत्यू पावलेल्याचा. मृत झालं कर्तरी भूदावी आणि मग ते विशेषण झाल्यामुळं देव वन मालाप्रमाणे चालेल. पुल्लिंगात देवप्रमाण, नपुसकलिंगात वनप्रमाण, स्त्रीलिंगात मालाप्रमाण. च हे अव्यय आहे. आणि तस्मात तत्सर्वनाम पंचमी एक वचन, इथं त्यामुळे. अपरिहार्ये अपरिहार्य पुल्लिंगी सप्तमी एक वचन. आता अपरिहार्य हा समास आहे. न परिहार्यम अपरिहार्यम न तत्पुरुष समास झाला. आणि परिहार्य हे परि अधिक रुहर पहिला गण उभयपद. याचं कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण आहे. कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण चा अर्थ करण्याजोगे असा होतो. परिहार्य टाळता येण्याजोगे असा त्याचा अर्थ होईल. अपरिहार्य न टाळता येण्याजोगे. अर्थे अर्थ पुल्लिंगी सप्तमी एक वचन. अर्थ या शब्दाचे खूप अर्थ आहेत इथं विषयांच्या बाबत. अपरिहार्ये अर्थे ही सती सप्तमीची वाक्यरचना आहे. न हे अव्यय नाही या अर्थी. त्वम युष्मत सर्वनाम प्रथमा एक वचन. शोचितुम शुच शोच पहिला गण परस्मैपद. हेत्वर्थक धातू साधित तुमंत अव्यय. हे रूप खूप ठिकाणी आलेलं आहे. तसंच अर्हसी हे पण खूप ठिकाणी आलेलं आहे. अर्ह पहिला गण परस्मैपद म्हणजे योग्य असणे. वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन.
आता याच्यामध्ये क्रियापद कुठली आली आहेत? उत्तरार्धात आहे अर्हसी, त्वम शोचितुम न अर्हसी. पूर्वार्धामध्ये क्रियापद नाही आहे, पण अर्थ पूर्ण होणारी 2 वाक्य आहेत. जातस्य हि ध्रुवः मृत्युः, अर्थ पूर्ण झाला. जातस्य मृत्युः ध्रुवः. आता तुला शोक करण्याचं कारण नाही. जरी तू आत्मा मरणारा आणि जन्म पावणारा आहे असं जरी मानत असलास तरी तुला शोक करण्याचं कारण नाही. ते का कारण नाही? त्याचं कारण भगवंत इथं सांगतायत की जातस्य हि ध्रुवः मृत्युः. जातस्य म्हणजे जन्म झालेल्याचा, मृत्यू ध्रुवः निश्चित असतो, ठरलेला आहे. जन्मलेला मनुष्य नक्कीच मृत्यू पावणार. ध्रुवम जन्म मृतस्य च, मृतस्य जन्म ध्रुवम, आणि मृत्यू पावलेल्याचा जन्म सुद्धा निश्चित असतो. तस्मात म्हणून अपरिहार्य अर्थे हे न टाळता येण्याजोगे जे विषय आहेत, या न टाळता येणाऱ्या विषयाबाबत त्वम शोचितुम न अर्हसी, शोक करणं तुला योग्य नाही. आज ना उद्या केव्हा ना केव्हा तरी यांचा मृत्यू होणारच आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. जातस्य हि मृत्युः ध्रुवः मृतस्य जन्म ध्रुवम् तस्मात् अपरिहार्ये अर्थे त्वम शोचितुम न अर्हसी. उत्पन्न झालेल्याचा निसंशय मृत्यू आहे आणि मेलेल्याचा निसंशय जन्म आहे. म्हणून अपरिहार्य अशा गोष्टींविषयी शोक करणे तुला योग्य नाही. श्लोक 28. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. पदच्छेद. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनानि एव तत्र का परिदेवना. इथं एकच संधी आहे, अव्यक्त निधनान्येव, अव्यक्त निधनानि एव. हा यण संधी झाला. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अव्यक्तादीनी, अव्यक्तादी नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. आता ही विशेषण आहेत. रस्वैकारांत आहे. नपुसकलिंगात ते वारीप्रमाणे चालेल, पुल्लिंगात कवीप्रमाणे चालेल, स्त्रीलिंगात मतीप्रमाणे चालेल. इथं भूतानी करता विशेषण आलेलं आहे, त्यामुळे ते नपुसकलिंगात वापरलेलं आहे. अव्यक्तादीनी, दी दुसरी, नी पहिली, बहुवचन. आता हाही सामासिक शब्द आहे. अव्यक्त आदी असे 3 शब्द एकत्र आले आणि समास बनला. आधी अव्यक्त आदी समास बघूया. अव्यक्तम आदौ येशाम तानी, बहुव्रीही समास. सुरुवातीला जी अव्यक्त असतात ती, ज्यांचा आदी म्हणजे सुरुवात किंवा आरंभ अव्यक्त आहे अशी भूते. भूत मात्र कसे आहेत? अव्यक्त आदी, ज्यांची सुरुवात माहित नाही, आरंभ केव्हा झाला हे माहित नाही, किंवा आरंभकाळी ही अव्यक्तात असतात. अव्यक्तम समास कसा बनला? न व्यक्तम अव्यक्तम, नाही तत्पुरुष, व्यक्त नाहीत ती अव्यक्त. सुरुवातीला जी अव्यक्त असतात अशी भूतानी. भूतानी, भूभव पहिला गण परस्मैपद, होणे, कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण, नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. शब्दशः अर्थ झालेली, निर्माण झालेली. म्हणून भूत म्हणजे प्राणीमात्र, हे सगळे निर्माण झालेले आहेत. म्हणून हे सर्व प्राणीमात्र अव्यक्तादीनी, सुरुवातीला अव्यक्तात असतात. पुढचं आहे व्यक्त मध्यानी, व्यक्त मध्य नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. व्यक्तम मध्य हा येशाम तानी, बहुव्रीही समास. ज्यांचा मध्य व्यक्त आहेत अशी ती, म्हणजे ती निर्माण झाल्यानंतर व्यक्त दशेमध्ये येतात, म्हणून ती व्यक्त मध्यानी भूतानी. भारत पुल्लिंगी, भारत पुल्लिंगी संबोधन एक वचन. इथं हे विशेषण अर्जुनाला उद्देशून वापरलेलं आहे. पुढचा शब्द आहे अव्यक्त निधनानी, अव्यक्त निधन नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. हाही सामासिक शब्द आहे. अव्यक्तम निधनम येशाम तानी, बहुवचन. तर निधनचा अर्थ एक मृत्यू, एक माहिती आपल्याला, शेवट किंवा निधन किंवा शेवट असे 2 अर्थ आहेत याचे. ज्यांचा शेवट अव्यक्त असतो अशी, किंवा ज्यांचा शेवटी म्हणजे पुन्हा अव्यक्तात जातात अशी, किंवा अव्यक्ताने निधनात यानी तानी, जी निधनानंतर अव्यक्त दशेत जातात ती, असे प्राणी मात्र. त्यामुळे भूतानीची ही 2 विशेषण आहेत, 3 विशेषण आहेत. अव्यक्तादीनी, व्यक्त मध्यानी, अव्यक्त निधनानी. एव अव्यये तसेच, तत्र अव्यये तेथे, का
किम सर्वनामे स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन, परिदेवना परिदेवन किंवा परिदेवना असे दोन्ही शब्द आहेत. अकारांत आहे तो नपुसकलिंगी आहे, आकारांत असला की स्त्रीलिंगी आहे. इथं आकारांत वापरलेला आहे, त्याचा अर्थ आहे शोक. परिदेवनम किंवा परिदेवना म्हणजे शोक. आता या श्लोकामध्ये क्रियापद आलेलंच नाहीये, पण क्रियापद नसताना सुद्धा अर्थ स्पष्ट होतो. भूतानीचे विशेषण आहेत अव्यक्तादीनी, व्यक्तमध्यानी, निधनानी. भारत हे संबोधने. हे भारत, भूतानी अव्यक्तादीनी, व्यक्तमध्यानी, अव्यक्त निधनानी. हे सर्व प्राणी मात्र सुरुवातीला अव्यक्त दशेत असतात, नंतर जन्मानंतर ते व्यक्त दशेमध्ये येतात आणि पुन्हा निधनानंतर पुन्हा अव्यक्तात विलीन होतात. मग तत्र का परिदेवना, मग त्याच्याबद्दल शोक करण्याचं कारण काय? हे राड गाडगं चालतच आलेलं आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. व्यावहारिक दृष्टिकोनातून शोक करणं कसं योग्य नाही ते. पुन्हा एकदा अन्वय अर्थ बघूया. भारत, भूतानी अव्यक्तादीनी, अव्यक्त निधनानी एव, केवलम व्यक्त मध्यानी, तत्र का परिदेवना. अर्जुना, हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अमूर्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात आणि पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्त बनतात. मग त्याच्याबाबत शोक कशासाठी करायला पाहिजे? भगवंतांनी 11 ते 25 श्लोकामध्ये देह व आत्म्याचे स्वरूप कसे आहे ते स्पष्ट केलं. आत्मा अमर आहे व देह विनाशी आहे. आत्मा अमर असल्यामुळे आत्म्याचा नाश करू म्हटले तरी करता येणार नाही, आणि देहाचं कितीही रक्षण करण्याचा प्रयत्न केला तरी देह कायम टिकणारा नाही. आत्मा अमर आहे हे जरी पटत नसलं व आत्मा पण देहाबरोबर येतो आणि जातो, अर्थातच विनाशी आहे असे एखादा मानत असला तरीही शोक करणे कसं व्यर्थ आहे ते भगवंत येथे व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगत आहेत. जन्म मृत्यू हे राडगाडग आहे. जन्म झाला की केव्हा तरी मृत्यू हा येणारच. तसेच मृत्यू पावलेल्याचा जन्म होणार ही न तुटणारी साखळी आहे. तेव्हा प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जायचेच आहे. मग त्यासाठी हा आगाऊच शोक करण्याचं कारण काय? जन्म होण्याआधी भूत मात्र अव्यक्त असतात आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्तात विलीन होतात. मधल्या काळातच ती व्यक्त दशेत आलेली असतात. ती केव्हा तरी अव्यक्तात विलीन होणारच आहेत. तेव्हा मृत्यू पावलेल्या व्यक्तीबाबतही शोक करणे उचित नाही. श्लोक 29. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. पदच्छेदः. आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम् आश्चर्यवत् वदति तथा एव च अन्यः आश्चर्यवत् च एनम् अन्यः शृणोति श्रुत्वा अपि एनं वेद न च एव कश्चित्. कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति, कश्चित् एनम् आश्चर्यवत् वदति, आश्चर्यवत् पश्यति, आश्चर्यवत् च एनम् अन्यः आणि श्रुत्वा अपि एनम असे याच्यामध्ये संधी आहेत. च अधिक अन्यः हाही एक संधी आहे. संपूर्ण श्लोक संधीनं युक्तच आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. आश्चर्यवत, आश्चर्यवत नपुसकलिंगी, प्रथमा एक वचन. आश्चर्यवत म्हणजे आश्चर्याप्रमाणे. आश्चर्यवत शब्द कसा बनला? आश्चर्यम अस्ति अस्य इति आश्चर्यवत किंवा आश्चर्येन युक्त. आश्चर्यानं युक्त किंवा आश्चर्य आहे ज्याच्याबद्दल असं ते आश्चर्यवत. आश्चर्य शब्द कसा बनला? आहा इति चर्यते यस्मात् तत् आश्चर्यम. एखाद्याची गतिविधी जाणून घेताना आहा असा उद्गारवाचक शब्द तोंडातून बाहेर येतो, तेव्हा त्याला आश्चर्य असं म्हणतात. आहा चर्यते यस्मात् तत् आश्चर्यम. चर म्हणजे जाणे. इथं गती आहे, एखाद्याच्या गतीबद्दल जेव्हा आहा असा उद्गार निघतो तेव्हा त्याला म्हणायचं आश्चर्य. पश्यती, दृश्य पश्य, पहिला गण परस्मैपद, पाहणे. वर्तमान काळ, तृतीय पुरुष, एक वचन. पाहतो. कश्चित, कहा अधिक चित असा शब्द बनलेला आहे तो. कश्चित म्हणजे कोणीतरी एक. किम सर्वनामाला चित किंवा चं असे प्रत्यय लावून कोणीतरी एक, कोणाला तरी एक, कोणापासून तरी एक असे अर्थ होतात आणि सर्व विभक्तींना हे प्रत्यय लागू शकतात. कश्चित, कंचित, केनचित, कस्मैश्चित वगैरे.
कहा किम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन. कोण. कश्चित म्हणलं की कोणीतरी. एनम एतत् सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन. याला वदती वद पहिला गण परस्मैपद बोलणे. वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन बोलतो. तथा अव्यये एव अव्यये च अव्यये. अन्यः अन्यत सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अन्यत म्हणजे दुसरा. शृणोती श्रु पाचवा गण परस्मैपद ऐकणे. वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन ऐकतो. श्रुत्वा श्रु पाचवा गण परस्मैपद ऐकणे. पूर्वकालवाचक धातू साधित त्वांतव्य ऐकून. वेद विद दुसरा गण परस्मैपद वेद विद म्हणजे जाणणे. त्याचं हे वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. विद धातूची ही वैकल्पिक रूप आहेत. एरवी मी वहा महाप्रत्यय लागून व्यक्ती असं तृतीय पुरुषी एकवचनी रूप झालं असतं. रूप आहे. इथं हे वेद वैकल्पिक रूप वापरलेलं आहे. जाणतो. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आहेत. पूर्वार्धात आहे पश्यती वदती. उत्तरार्धात आहे शृणोती आणि वेद. असे एकंदर 4 क्रियापद आली आहेत. अर्थातच 4 चरणांमध्ये 4 वाक्य आहेत. आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम. एनम पश्यती या क्रियापदाचा कर्ता आहे कश्चित. कश्चित पश्यती कोणीतरी पाहतो. एनम आत्मानम या आत्म्याला कोणीतरी पाहतो. कसं. आश्चर्यवत आश्चर्य वाटल्याप्रमाणे कोणी या आत्म्याला पाहतो. आश्चर्यवत वदती तथैवच अन्यः. अन्यः वदती दुसरा कोणी बोलतो. एनम आश्चर्यवत कोणी कोणी त्याला आश्चर्यासारखं बोलतात. याच्या बाबतीत कोणी याला आश्चर्य म्हणून पाहतात. कोणी याच्या बाबतीत आश्चर्य झाल्यासारखं बोलतात. आश्चर्य वाटल्यासारखं बोलतात. आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोती. अन्यः शृणोती एनम. अन्यः एनम शृणोती दुसरा कोणी याच्याबद्दल ऐकतो. ते आश्चर्यवत आश्चर्यानं युक्त असंच ऐकतो. आणि श्रुत्वा अपि एनम वेदन च एव कश्चित. एनम श्रुत्वा अपि याच्याबद्दल काही गोष्टी ऐकून सुद्धा कश्चित एनम न वेद कोणीही याला जाणू शकत नाही. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. कश्चित एनम आश्चर्यवत पश्यती. कश्चित एनम आश्चर्यवत वदती. अन्यः एनम आश्चर्यवत शृणोती. श्रुत्वा अपि एनम कश्चित एव च न वेद. कोणी या आत्म्याला आश्चर्यचकित होऊन पाहतो. कोणी आश्चर्य वाटल्यासारखे याविषयी बोलतो. आणि कोणी आश्चर्याने याविषयी ऐकतो. पण त्याप्रमाणे पाहून वर्णन करून अथवा ऐकूनही यापैकी कोणीही याला तत्वतः जाणत नाहीत. 30वा श्लोक आहे. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. पदच्छेदः. देहि नित्यम् अवध्यः अयं देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. नित्यम अवध्योयम इथं एक संधी आहे. नित्यम अवध्यः अयम. तस्मात् सर्वाणि शोचितुम अर्हसि असे याच्यातले झाले संधी. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. देही मूळ शब्द आहे देहीन. इन्नंत पुल्लिंगी व्यंजनांत शब्द आहे. इन्नंत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. शशीन प्रमाणे चालेल. शशी शशीनौ शशीनः प्रथम. देही देहिनौ देहिनः प्रथम. देहीन शब्द कसा बनला. देह हा अस्ति अस्य इति देहीन. ज्याला देह आहे तो देही म्हणून देहीन म्हणजे शरीरधारी आत्मा. नित्यम नित्य विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एकवचन. अवध्य हा अवध्य पुल्लिंगी प्रथमा एकवचन. वध न करण्याजोगा. अवध्य शब्द कसा बनला. न वध्य हा अवध्य नाही तत्पुरुष समास आहे. वध्य शब्द कसा बनलाय. वध पहिला गण परस्मैपद म्हणजे वध करणे. कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एकवचन. वध करण्याजोगा. अवध्य हा वध न करण्याजोगा. अयम इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन. हा देहे देह पुल्लिंगी सप्तमी एकवचन शरीरामध्ये. सर्वस्य सर्व सर्वनामे पुल्लिंगी षष्ठी एकवचन.
भारत, भारत पुल्लिंगी संबोधन एकवचन, अर्थ आहे अर्जुन. तस्मात तत्सर्वनाम नपुसकलिंगी पंचमी एकवचन म्हणून त्याकरता. सर्वाणी सर्व सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन सर्वजण. भूतानी भूत नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. नत्वम शोचितुम अर्हसी ही रूप वरची बरेच वेळेला आलेली आहेत म्हणून इथं पुन्हा दिलेली नाहीयेत. इथं हे क्रियापद अर्हसी हेच आहे. त्वम शोचितुम न अर्हसी, तू शोक करणे योग्य नाही असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. का? देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत. अयम देही हा आत्मा नित्यम अवध्य नेहमी अवध्य आहे, वध करण्याजोगा नाही, म्हणजे त्याचा वध केला जाऊ शकत नाही. देहे सर्वस्य देहे सर्वांच्याच देहामध्ये असणारा हा देही म्हणजे आत्मा हा नेहमीच अवध्य आहे, वध करता येण्याजोगा नाही. हे भारत, हे अर्जुन, हे भारत, सर्वस्य देहे अयम देही नित्यम अवध्य. हे अर्जुन, सर्वांच्या देहामध्ये असणारा हा आत्मा नेहमीच अवध्य आहे, म्हणजे वध करता येण्याजोगा नाही. तस्मात सर्वाणी भूतानी नत्वम शोचितुम अर्हसी, आणि म्हणून या सर्व भूतमात्रांच्या बद्दल तुला शोक करणे योग्य नाही. भारत अयम देही सर्वस्य देहे नित्यम अवध्य तस्मात त्वम सर्वाणी भूतानी शोचितुम न अर्हसी. हे अर्जुन, सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा सर्व काळ अवध्य आहे, म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करणे योग्य नाही. असं भगवंतांनी एक सांख्य विचारधारेप्रमाणे आणि दुसरं व्यावहारिक विचारधारेप्रमाणे हा उपदेश अर्जुनाला त्यांनी केलेला आहे की आत्मा अमर आहे, त्यामुळं तू मारलास म्हणून तो मारला जाणार नाहीये. आणि दुसरं, आत्मा जन्मतो किंवा मरतो असं जरी मानलं तरी सुद्धा जो जन्माला येतो तो मृत्यू पावतो, मृत्यू पावतो तो जन्माला येतो. हे रहाडगाडगं अखंड चालूच असतं, म्हणूनही तुला त्याच्याबद्दल शोक करणं योग्य नाही असं श्रीकृष्णाने या 4-5 श्लोकात सांगितलेलं आहे. गीतेतील 29वा आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम हा श्लोक म्हणजे कठोपनिषदातील श्लोकाचा अनुवाद आहे. कठोपनिषदात म्हटलंय, श्रवणायापि बहुभिर यो न लभ्य शृण्वन्तोपि बहवो येन विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट. अर्थ आहे, कारण हा आत्मा व ज्याविषयी तू मला विचारित आहेस ते तद्विषयक ज्ञान पुष्कळांना श्रवण करण्यास देखील मिळत नाही. श्रवण करणाऱ्यांच्या पैकी पुष्कळांना त्याचे ज्ञान होत नाही. याचे ज्ञान सांगणारा एखादाच असतो आणि त्यातून याचे चांगले ज्ञान प्राप्त झालेला क्वचितच सापडतो. कारण याविषयी पूर्ण ज्ञान असलेल्या ज्ञात्याने उपदेश केलेला असा एखादाच मनुष्य आढळतो. भगवंत सांगत आहेत की आत्मतत्व तत्वतः कोणी जाणत नाहीत. मग वस्तुतः एखादी गोष्ट जाणली जातच नसेल तर त्या वस्तूच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण होईल. ती जर जाणताच येत नसेल तर ती आहे तरी कसं म्हणावं. श्रीकृष्णांच्या बोलण्याचा भावार्थ असा आहे की तत्वतः आत्मवस्तू जाणता येत नाही, म्हणजे तिचे वर्णन करून ती अशा एक अमुक प्रकारची आहे असं सांगता येत नाही. कारण इंद्रिये, मन व बुद्धी ही विषयांचे ज्ञान ज्या प्रकारे करून देतात त्या प्रकारे आत्मतत्वाचे ज्ञान करून देऊ शकत नाहीत. नेती म्हणजे अशी नाही असेच त्या आत्मवस्तूचे वर्णन करणे शक्य असते. पुन्हा 29 व 30 या 2 श्लोकात भगवंतांनी आत्म्याचे स्वरूप सांगितले. आत्म्याचे सत्य स्वरूप कोणालाही कळत नसल्यामुळं सर्वांनाच त्याच्याविषयी आश्चर्य वाटतं. वास्तविक आत्मा हा अमर आहे, तेव्हा त्याबद्दल शोक करणे योग्य होणार नाही. श्लोक 11 ते 30 यातील उपदेश. 11 ते 25 श्लोकापर्यंत भगवंताने अर्जुनाला आत्म्याचे अमरत्व व देहाचे विनाशित्व सांगितलं. पंडित सारतत्व जाणतात, त्यामुळे ते मृत किंवा जिवंत व्यक्तीविषयी शोक करत नाहीत. हे सर्व लोक पूर्वीही होते आणि नंतरही असणार आहेत. एकाच देहात ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य व वार्धक्य या अवस्था येतात, तसेच मृत्यूनंतर दुसरे शरीरही मिळत असते. विषयांचे स्पर्श हे अनित्य असतात, ते सहन करणेच योग्य असते. या विषयांबाबत समदृष्टी ठेवावी.
त्यालाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते. ज्या परमात्म्याने सर्व जग व्यापलेले आहे तो अविनाशी आहे, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. शरीर व आत्मा दोन्ही एकत्र येऊन जीवन व्यवहार चालतो. त्यातील शरीर हे अनित्य आहे व आत्मा हा नित्य आहे. आत्म्याचा नाश करू म्हटले तरी करता येणार नाही व शरीर कितीही टिकवून ठेवू म्हटलं तरी ते टिकवून ठेवता येणार नाही. आत्मा हा कधी जन्मत नाही अथवा मरत नाही. हा अज, नित्य, शाश्वत, सनातन आहे. त्यामुळे जो या आत्म्याला मरणारा अथवा मारणारा आहे असं मानतो त्याला खरी गोष्ट कळलेली नाही. कोणीही या आत्म्याचा नाश करू शकत नाही. जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करावीत तसे हा जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. पंचमहाभूतांकडून याचा नाश केला जात नाही. त्यामुळे अर्जुनाने शोक करणं काही योग्य नाही. पुढे व्यावहारिक दृष्टीतून उपदेश केलेला आहे. आत्मा अमर आहे ही गोष्ट जरी पटत नसली व शरीराबरोबर आत्मा येतो, जन्मतो व मृत्यू पावतो असे जरी वाटत असलं तरीही मृत्यू पावणाऱ्याबद्दल शोक करणे उचित नाही. कारण जो जन्मतो त्याचा मृत्यू निश्चित असतो आणि जो मरतो त्याचा जन्म निश्चित असतो. प्राणी मात्र हे जन्मापूर्वी व मृत्यूनंतर अव्यक्तावस्थेत असतात. मधल्या काळात फक्त त्यांना व्यक्तदशा प्राप्त झालेली असते. पुन्हा ते अव्यक्तावस्थेत जाणारच आहेत. तर त्याबद्दल शोक करण्याचं कारणच काय? आता पुढचे श्लोक पुढच्या पाठात बघूया. हरि ओम तत्सत.